तळी ह्या गावात आलतो. तर या गावामध्ये CNG आणि पेट्रोल पंप होता मागं. रात्री तिथं गाडी लावलेली होती, तिथं झोपलो होतो आपण. आणि आता आपल्याला आहे ना गणपतीपुळेला जायचंय. तर गुहागर पासून 3 किलोमीटर आणि हा जो तळी आहे ना इथून एक 7 किलोमीटर असा एक मार्ग आहे, जिथून जेटी म्हणजे बोट गाड्या घेऊन खाडी पार करून जाते. तर आता आपण तिथं चाललेलो आहे. तर त्या बोटमध्ये गाडी आपण लावणार आणि खाडी पार करून जाणार आहे. साधारणतः गणपतीपुळेचा प्रवास आपला जर खाडीमधून गेलं तर 1.5 तासाचा फरक पडतो आणि इकडून वेड्यावर गेलं तर 1.5 ते 2 तास एक्स्ट्रा जातात आपले. तर आपण आता बोटपाशी जाऊया. तर मित्रांनो आपल्याला आता आहे ना जंगम जेटी, त्याच्यानंतर धोपवे गुहागरच्या जवळ आहे, तिथून वेळणेश्वरवरनं तासगाववरनं गणपतीपुळे जवळच आहे एकदम. आणि गणपतीपुळेवरनं आपण रत्नागिरीला जाणार आहे, म्हणजे आरेवारे बीचवर जाऊन मग रत्नागिरीला येणार आहे. तर असा एकंदरीत आपला प्रवास आहे. आता ती जेटी जी आहे ना ती साधारणतः एक 9 वाजता चालू होते. पुढे 3 फाटे लागतात. तिथनं आपल्याला लेफ्ट मारायचं आणि डायरेक्ट ह्याच्यावर जायचंय, बंदरावर जायचंय. मित्रांनो इथे स्वामींचा एक मठ आहे, मस्त बनवलं एकदम. समोर बघा डिझाईन भारी बनवली एकदम छान मध्ये. आणि गणपतीच्या मूर्त्या आहेत सगळ्या, म्हणून दर्शनाला थांबलो. असलं भारी डोर बनवलंय ना, दरवाजा हिशोब नाही त्याचा. समोर पण बघा कसं भारी बनवून ठेवलं एकदम. ओम स्वामी ही समाधी आहे मला वाटतं. आणि इकडनं आतमध्ये जायला रोड बनवून ठेवला आहे. असे मठ बघायची मजाच वेगळी येते. सगळ्या मंदिरांचे हे बघा एकदम वेगळंच बनवून ठेवलं आहे. फुलं भरपूर आलेत. हे फुलांची झाड आहेत, फुलं तोडू नये म्हणून लिहिले. समोर बघा हा कसला भारी बनवले मंदिर. एकच नंबर मंदिर आहे, खरंच भारी आहे. मंदिराची बनावट बघा मित्रांनो किती वेगळी बनवलेली आहे. याला पण भारी बनवून ठेवलं एकदम मस्त. आणि हे समोरचं गेट बघा, गेट इथं गेट बघूनच माणूस थांबतो. गेटच वेगळं बनवलं एकदम. तर चला बाहेर जाऊया. तर मित्रांनो निघतोय आता, कारण की मंदिर बघा, मंदिरच दाखवतं. 1 मिनिट बघा, आता मंदिराच्याच बाजूने निघतोय. एवढं भारी गेट आणि ते बनवून ठेवलंय ना मस्तच. आणि 5च मिनिटात दर्शन झालं, पुढे निघालो. मंदिर असं बघूनच वाटलं की इथं थांबावं म्हणून. मंदिर एकदम छान होतं, मस्त वाटलं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि एक 2-4 मिनिटातच बाहेर आलो. जास्त वेळ नाही थांब. फेरी जी बोट आहे ती पकडायची ना, त्यामुळे आपण जरा जास्त टाइमपास नाही केला मंदिरात, लगेच निघालो. बघा इथं पण भारी मंदिर आहे वरती. पण आता आपल्याकडे जायला टाइम नाही, हा मोठा विषय. नाहीतर इथं महालक्ष्मी गणेश मंदिर देवस्थान मस्त मंदिर आहे वरती, पण एवढा टाइम नाही आपल्याकडं. या बाजूला दिसतात ना मित्रांनो जी मोठी मोठी सरळ, हे सगळी सुपारीची झाड आहेत. सुपारी आहे इथं आणि काजूची झाडं गेली पाठीमाग, बदाम होते. समोर नारळाची झाडं आहेत, असे बरेचसे झाड आहेत. 2 मिनिटातच फेरी बोट पाशी पोहोचल. आता तर समोर बोर्ड लावलाय बघा, तासगाव फेरी बोट सेवा. आपण उतरलो आणि बोट आली, तोपर्यंत तिकीट काढून घेऊया. इथे आता किती तिकीट आहे? किती तिकीट आहे? एका माणसाला 30 रुपये. नाही गाडी न्यायची मला. कोणती गाडी? इको. इको? हां, इकोला 200 रुपये. 200 रुपये का? ठीक आहे, द्या ना एक. तर तिकीट घेतलं इथं. आता बोटमध्ये जाऊ समोरच. गाडीत बसतो. अजून बाकीच्या गाड्या यायच्यात, तोपर्यंत आपणच जाऊया पुढं.
मित्रांनो त्यांनी ओपन केलंय आणि आता आपण बोटमध्ये गाडी घेऊन चाललोय. बस ओके. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I'm in I never got anyone's help. Had to do it all myself. आणि मग I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. किल्ला बाहेर रोज बघून घ्या. मी आतमध्ये जाणार आहे तसं. इथून आलो ना. हा किल्ल्याचं मेन डोर आहे जयगडचं आणि आमचे दुर्ग आमचा अभिमान. गडावर स्वच्छता ठेवा तर अशा प्रकारे इथे एक पाण्याचं कुंड आहे. किल्ला छोटाच आहे, किल्ला मोठा नाहीये. इथं समोर मंदिर दिसतंय. हा ते धान्य तिथं धान्य होत आहे. आता हे जुनी वाडा आहे पडता. किल्ला खूप मोठा नाही किल्ला शक्यतो समुद्रावर लक्ष ठेवून त्या काळच्या बावड्या हे जयगडचा पूर्ण मॅप दिलेला आहे त्यांनी गडाचा. गडाच्या बघा 1-2 साईडने पूर्ण समुद्र आहे. हा मेन रस्ता आपण आलो तो असा गड आहे. इथं मंदिर आहे आणि मंदिर बंद आहे. गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो. आतवरती आपल्याला पुढं पण जायचं आहे त्यामुळे जास्त घेता नाही येणार. हा पण एक पडका वाडा आहे बघा इथं. आणि इथं वरती जाऊन आपण समुद्रावर डायरेक्ट एक नजर मारूया. इथून पूर्ण किल्ला दिसतो बघा. या साईडला समुद्र आहे आणि ही खाडी आहे. तर तुम्ही बरेच किल्ले बघितले असतील तर याच्यावर काय असं माहिती सांगण्यासारखं कोण नाही आहे. मला पण जास्त माहीत नाही, पण जे आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर आता आपण रिटर्न चाललो आहे. त्या काय आहे ना मित्रांनो, हे जे बुरुज दिसतात म्हणजे जो गोल बुरुज आहे ना तो प्रत्येकावर एक एक मावळा उभा असायचा आणि त्यांचा एक मेन असायचा. म्हणजे जे 10-20 मावळे असतील त्यांचा एक मेन असायचा आणि त्या बुरुजाला आहे ना त्या मावळ्याचं नाव असायचं. असं आपल्या पुण्यामध्ये बऱ्याचशा गडांवर नावं आहेत बुरुजावर. म्हणजे बुरुजावर म्हणजे की हा बुरुज कोणचा तो बुरुज कोणचा त्यांनी ओळखले जातं ते. इथं सागवानाचं झाड आहे एक मोठं. हे पण सागवानाचं जे पण बारकं आहे. एक वास्तू आहे ह्याच्यावर गडावरती आणि इकडनं पलीकडे जायला रोड आहे. इथनं टेहनी बुरुज आहे प्रत्येक मोठ्या मोठ्या. हे बघा भारी बनवलं एकदम.
मस्त वाटतंय ना एकदम. पडून घेतो जरा. बाजूला आहेत ना मित्रांनो ह्या शिपिंग कंपन्या आहे सगळ्या, बऱ्याच आहेत, पलीकडच्या साईडला पण आहे. आणि आता आपण बाहेर चाललेलो आहे. आपण जे चाललोय ना हे धान्य कोठार आहे. मी तुम्हाला आतमधून पण दाखवतो. पण केवढं मजबूत आहे, स्लॅब नाही तरी एकदम ओके, दगडाचं बांधकाम आहे. किल्ल्याचं हे धान्य कोठार आहे. हा बघा असं. तर चला मेन डोरकडे जाऊया आता. मेन डोर इथं जवळच आहे. तो व्हिडिओ इथंच एंड करतो. आणि आता बाहेर चाललोय. तुम्हाला तो बाहेरचं दाखवलंच होतं मी आता ना. तर आपलं आहे ना आत्ता जयगड बघून झाला. आतमध्ये माहिती काही जास्त मिळाली नाही, कारण की माहिती सांगायला कोण नव्हतं. पण बऱ्याचशा वास्तू अशा आहेत की त्या नाही का, धान्य कोठार बाकीचं सगळं बरंच काय काय असं. तर ते सगळं बघून झालं. आणि आता आपण गणपतीपुळेला चाललेलो इथनं डायरेक्ट. आता गर्दी अजिबात नाही, लोक येतात पण कमी येतात. कारण की आपण गेलो तेव्हा एक फॅमिली होती, ही 5-6 पोरं आलेली आहेत त्यानंतर. तर मित्रांनो इथं वडापाव घेतला. गणपतीपुळे फक्त 3 किलोमीटर राहिले. पण काय आलं 12:15 झाले, त्यामुळे खूप भूक लागली. तर आता म्हणलं वडापाव खात खात जातोय, कारण की 3 किलोमीटरच राहिले पुढं. मिरची चला मग, वडापाव पण चांगला आहे. तर आपण आत्ता मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. आणि हा मला वाटतं जो म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे बाजूचा. मित्रांनो समोर गाडी लावलेली आहे. इकडे आपण आंघोळीला गेलतो. 60 रुपये बादलीप्रमाणे पाणी मिळतं. मस्त आंघोळ झाली. इथं सोडा घेतला आहे दादांकडे आत्ता. दादा एकदम भारी सोडा देतात. आपलं कोकम सोडा घेतला. आजींचं दुकान पण आहे इथं. आणि इथून आपण आता मंदिरात दर्शनाला चाललेलो आहे. इथं चप्पल ठेवली आणि आता आतमध्ये निघालो आहे आपण. वाजतात ना पाय, कडक पाय वाजतात ना, काय सांगायचं. तर मित्रांनो इथं एक उंदीर, आपला उंदीर मामा. आणि इथनं आतमध्ये जायचं दर्शनाला. हा मेन दरवाजा आहे मित्रांनो. इथून आतमध्ये दर्शनाला. इथं महाप्रसाद आहे दुपारी 12:30 ते 2 आणि संध्याकाळी 7:30 ते 8:15 वाजेपर्यंत. आणि इथं देणगी स्वीकारतात. लाडू प्रसाद 25 रुपये. आणि हा आतमध्ये जायचा रोड देवळात. क्या मेरे मोबाईल बंद करा. तर इथं आता मोबाईल परत बाहेर आल्यावर चालू करतो मी. आता बंद करतो. दर्शन करून येऊ पहिले. तर मित्रांनो आतमधून बाहेर आलो. आपलं दर्शन झालं. आता मंदिर दाखवतो तुम्हाला अख्खं. पूर्ण आत्ता गरम होतं आहे जास्त, एकदम हीट आहे. त्यामुळे बाहेर जाऊशी वाटणं. आणि एवढं हीट आहे ना की पाय अक्षरशः लोक उन्हात उभं राहायचा प्रॉब्लेम यायला लागला आहे. आणि हे मंदिर आहे इकडून पूर्ण फेरी मारायला जाऊ शकतो. पण आता चप्पल नाही, त्यामुळे बघूया, नाही तर मग येऊ फेरी मारून असंच. मित्रांनो दर्शन झालं आपलं. आणि आता काय आतमध्ये कॅमेरा चालू करायला बंदी आहे, त्यामुळे मी नाही चालू केला. आणि आता आपण प्रदक्षिणा मारायला चालू आहे. प्रदक्षिणा मारून येऊया. ही समाधी आहे ना, ज्यांना गणपती प्रगट झाला, ज्यांना दृष्टांत झाला ना, त्यांची समाधी आहे. 1600 वर्षापूर्वीची आहे अशी. अरे बापरे, लय पाव असतात मित्रांनो. मी म्हणजे थांबू शकत नाही अशी परिस्थिती झाली. ज्यांना गणपतीचं दृष्टांत झाला आणि ज्यांनी इथं आणून बसवलं ना, त्यांची समाधी आहे. आता फक्त 12 महिने ही 2 दुकानं असतात वरती. आता इथं बरीच लागतील म्हणा. आता हे फूडपर्यंत लागतील. हां मित्रांनो नारळ पाणी प्यायला या. खूप गरम होतं. आणि इथं म्हणजे घाम बघितलं ना मला व्यवस्थित, लय खतरनाक घाम आहे माझ्याकडं. नारळ एवढे समुद्र फिरलो पण इथं थोडी गर्दी आहे. आणि इथं ड्रॅगन बोट, परत स्पोर्ट बोट, ह्या अशा बोट अशा बऱ्याचशा खेळायला आहे. चालू आहे लोकांचं खेळणं, मजा. गर्दी कमी आहे आणि हीट जास्त आहे. तर
तर मित्रांनो आपण समुद्रावर गेलो. हे मेन गेट आहे. आता बाहेर चाललेलो आहे. आपलं दर्शन झालं, आपलं थोडं समुद्रावर फिरून झालं, खेळून झालं आणि आता गाडीपाशी चाललेलो आहे.